आपल्या घराचा पाया खूप खोल बांधतात. डबल मजली बांधायची असते, ट्रिपल मजली बांधायची असली, मग ती बांधण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. हालेलुया, हालेलुया. जर पाया खोलवर आहे तर जी भिंत, जी बिल्डिंग बांधली जाते ती कशी राहील? टिकून राहील. किती वर्ष टिकल? वर्षाने वर्ष टिकल. ती पडणार नाही का? तिचा पाया कशावर आहे? खडकावर. तिचा पाया कसा आहे? मजबूत खोलवर आहे. खोलवर पाया बांधलेला आहे. आणि पाया कशाने बांधलाय? दगडाने. दगड कोण? तो खडक कोण? आमचा ख्रिस्त. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आम्ही प्रार्थना करतो, प्रार्थना करतो. काही काही प्रार्थना करता करता झोप येते. तुझं जीवन खोलवर प्रभूच्या जवळ नाहीये. तुझं जीवन नुसतं कसं आहे? जगाला देखावा. जिवंत प्रभू प्रियांनो, जिवंत देवाकडे यायचं तर बरोबरचं जीवन नाही चालणार. देवाला कसं पाहिजे? खड्डा खोल पाहिजे. त्या खड्ड्यामध्ये दगड पाहिजे, मजबूती पाहिजे, म्हणजे ते ढासळणार नाही. त्या दगडावर कितीही वादळ आलं ते दगड हलल का? आलं का? हलल का? हलल? किती वादळ येऊ, किती लोकांनी मारण्याचा प्रयत्न करो, ते दगड पटकन फुटत नाही. फुटल का? फुटल? अरे फुटणं शक्य नाही. वादळ आलं तरी फुटणं शक्य नाही. कारण की त्याची मजबूती काय आहे? खंबीर. मजबूती कशी आहे? कडक. त्याची मजबूती कशी आहे? ढासळणारी नाही. ढासळणारं जीवन म्हणजे एका मनुष्याने वाळूवर घर बांधलं. हालेलुया. वाळूवर घर बांधलं. वाळू पूर आला, वाळू वाहून जाईल, घर पडेल का थांबल? जरा बोला. घर पडून जाईल. बरोबर आहे. मग आमचं आत्मिक जीवन पण ढासळून जाईल. आमचं आत्मिक जी उन्नती आहे ती होणार नाही. प्रियांनो, दोन पायऱ्या चढणार परत खाली, तिसरी पायरी चढणार परत खाली. अरे आम्हाला खाली पडायचं नाही, आम्हाला वाढायचंय. हालेलुया, हालेलुया. मग त्या वाढण्यासाठी आमच्यामध्ये मजबूती कशी येणार? मी देवाला इतकं सुंदर एक वचन देवाने शिकवलं. समोर ताट ठेवले. हालेलुया. 5 पकवान त्या ताटामध्ये आहेत. आणि ते 5 पकवान आम्ही पाहते, आम्हाला वाटतं खूप छान आहे. काय वाटतं? कोणी विचारलं जेवण कसं? अगोले सुंदर दिसत, तर्रीदार दिसते कालवण. काय? कालवण तर्रीदार आहे. बिर्याणी एकदम खमखमीत वास येत आहे, खूप सुंदर आहे. आणि रव्याचा सुगंध येते. हालेलुया, हालेलुया. पण तुम्हाला माहिती आहे का, दिसणारी गोष्ट प्रत्येक चांगली आहे तरी काय नाही, मिठच नाहीये. दिसायला तर खूप सुंदर आहे. हालेलुया. शिरा केलाय, त्या शिऱ्यात गोडच नाहीये. दिसायला तर सुंदर, वास छान येतोय. तूप टाकलंय, खमंग वास तुपाचा सुटलाय. पण कळतोय का याच्यात गोडपणा आहे का? हालेलुया. याच्यात गोडवा आहे का? कळेल का? हालेलुया. बिर्याणी सुगंध वास येतो, पण त्याच्यात मिठाचा पत्ताच नाहीये. हालेलुया. तर ती कधी कळेल तुम्हाला? जोरात, जोरात. जोपर्यंत खाण्याचा अनुभव घेणार नाही तोपर्यंत त्याची चव कळणार नाही. चव जर घ्यायची तर ते जेवण आम्हाला चाखावं लागेल. हालेलुया. त्या जेवणाचा स्वाद घ्यावा लागेल, त्या जेवणाचा अनुभव घ्यावा लागेल, तरच कळतं की अरे किती छान दिसतं, पण ते छान नाही. हालेलुया. तोंडात टाकल्यावर अरे मीठ कमी आणि तिखट पण कमी, नुसती तर्री दिसते, पण त्या तर्रीमध्ये तिखटपणाच नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आमचं जीवन ते दुसऱ्याला तर्रीसारखं आहे. कसं? तुम्ही कोण आहात? तुम्ही कोण आहात? पृथ्वीचे. जरा बरं, मी पृथ्वीचं मीठ आहे, पण माझ्यामध्ये रुचकरपणाच नाहीये. रुचकरपणा आहे का? हालेलुया. मग रुचकर बनण्यासाठी मला काय करावं लागेल? मत्ते सुवर्तमानाचा 5वा अध्याय
वाचा 13 ते हा. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. पण जर मिठाचा खारटपणा गेला पण जर मिठाचा खारटपणाच गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल? तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल? पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसाच्या पायाखाली तुडवले जाण्यापलीकडे त्याचा त्याचा कसलाही कसलाच उपयोग नाही. उपयोग नाही. हालेलुया. अरे उपयोगी आहात का तुम्ही आता? नाही आहात का? हालेलुया. आहात का? गरज बोला नाही. रुचकरपणा कशाने येईल? पुढे वाचा सिस्टर. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. प्रकाश आहात. डोंगरावर बसलेले नगर लपू शकत नाही. दिवा लावून मापाखाली ठेवत नसतात. दिवटणीवर ठेवतात. म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. हालेलुया. मीठ सगळ्या घराला रुचकर बनवतो. हालेलुया. मीठ सगळ्या घराला रुचकर बनवतो. तुम्ही कोण आहात? जगाचे प्रकाश आहात. हालेलुया. मग प्रकाशामध्ये दिवाच नाहीये. हालेलुया. प्रकाश तर नावाला आहे पण प्रकाश देणारा दिवाच नाहीये. कोणता दिवा? जोरात टाळ्या. कोणी म्हटलं पवित्र आत्मा? जोरात टाळ्या. हालेलुया. तुम्ही तर जगाचे प्रकाश आहात. दिवा लावून मापाखाली नाही ठेवत. कुठे ठेवतात? दिवटणीवर ठेवतात. म्हणजे त्या दिवाचा प्रकाश प्रत्येक घरातल्या कुटुंबातल्या मेंबरवर येतो. हालेलुया. आज तुमच्यामध्ये तो पवित्र आत्मा, तो दिवा पाहिजे. हालेलुया. जोपर्यंत दिवा प्रकाश देत नाही तोपर्यंत प्रकाशामध्ये आमची उन्नती होऊ शकत नाही. हालेलुया. जर प्रकाश आहे, जर रुचकरपणा आहे, मग तुमच्यामध्ये काय येतं? जरा बोला. काय येतं? पवित्र आत्मा येतो. आणखी जोरात टाळा. काय येतं? लीनता येते, क्षमाशीलता येते, सहनशीलता येते. म्हणजे देवाचा आत्मा तुम्हाला उन्नतीच्या शिखरावर नेतो. हालेलुया. वृद्धी करायला शिकवतो, आत्मिक उन्नती करायला शिकवतो. मग पवित्र आत्मा तुमच्यामध्ये पाहिजे. आम्ही येतो, सतई गरम करतो, चलो हम चले. कोणाला दाखवता? मला देव कसा भेटल हे उद्देशाने या. हालेलुया. मला देव भेटल हे उद्देशाने या. जर भेटल तर तुमचा प्रत्येक पाप पश्चाताप करून, त्याच्यासमोर कबूल करून, स्वतःला रिक्त करून मग ते तुम्हाला बरं. हालेलुया. मग पहिले तो काय पाहिजे? अंतःकरण पाहिजे. आणखी काय पाहिजे? तुमच्यामध्ये त्याच्यासाठी असलेली भूक पाहिजे. हालेलुया. काय पाहिजे? तुमच्यामध्ये त्याच्यासाठी असलेली भूक पाहिजे. तुमच्या अंतःकरणात त्याच्यासाठी समर्पण पाहिजे. तुमच्या अंतःकरणात त्याला न आवडणाऱ्या गोष्टीचा त्याग पाहिजे. तुमच्या जीवनामध्ये त्याला प्रत्येक गोष्टी त्याच्या इच्छा पूर्ण करणारं ओढ तळमळ असलं त्याला तो पाहिजे. हालेलुया. मग काय करत तो? भरत राहील. हालेलुया. मी तुम्हाला जेवणाचं उदाहरण सांगितलं. जेव्हा आम्ही चाखणार नाही तेव्हा कळणार नाही की सुंदर आहे का कसं आहे. जेव्हा आम्ही त्याची टेस्ट करू तेव्हा कळतं की हे रुचकर आहे, हे उत्तम आहे, हे सुंदर आहे, हे छान आहे. जोपर्यंत आम्ही ख्रिस्ताचा अनुभव घेणार नाही, जोपर्यंत आम्ही त्याला पवित्र आत्मा मागणार नाही, तोपर्यंत तो देणार नाही. पण कधी मागा? स्वतःला रिक्त करा. हालेलुया.
खोलवर पाया खोदलेला पाहिजे तुमच्या जीवनाचा. आईच्या उदरापासून आजपर्यंत तुला न आवडणारी ज्या गोष्टी माझ्याकडून झाल्या, माझ्या उठण्यात, माझ्या बसण्यात, माझ्या बोलण्यात, माझ्या वागण्यात, या सगळ्या गोष्टी मला आठवण करून दे. म्हणजे परमेश्वरा, तुझ्या नजरेत मला पवित्रता घोषित व्हावी, तुझ्या नजरेने पवित्र घोषित व्हावी, म्हणून मला ते खोलवर पश्चाताप दे. हालेलुया, हालेलुया. लहानपणचं नाही कळत, पण जेव्हा आम्ही बोलू ना तेव्हा तो आत्मा आम्हाला गहिरा पश्चातापामध्ये नेतो. हालेलुया. डोळ्यात अश्रू नाही, मला पश्चाताप दे, मला पश्चाताप दे नाही. तर मग कशाची? एक छोटं उदाहरण देते, पवित्र आत्मा मला द्यायला होते. एका तरुण मुलीला कशाची ओढ असते? मला सुंदर नवरा मिळावा, मला चांगला नवरा मिळावा, मला चांगला साथीदार मिळावा. प्रत्येक तरुण मुलीची ओढ काय? नवऱ्यासाठी असते. हालेलुया, हालेलुया. ती अहोरात्र प्रार्थना करते, देवा मला चांगला नवरा दे, मला चांगला नवरा दे. कोणी पाहुणे जरी पाहायला आले तर मनात लड्डू फुटते की माझ्यासाठी वर येत आहे, माझ्यासाठी नवरा पाहते. तर कसा असो, तू माझ्यासाठी नवरा पाहणा येत आहे म्हणजे माझं पण लग्न होणार. हालेलुया. जसं तिला त्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल ओढ आहे, तशी आम्हाला त्या ख्रिस्तासाठी ओढ पाहिजे की मला तू पाहिजे, तुझा आत्मा मला पाहिजे. मग तुझ्यासाठी मी कसं सजू, तुझ्यासाठी मी शुद्ध कसं होऊ, माझा चेहरा गोरा कसा करू, माझं अंतकरण गोरा कसं करू, कोणता मेकअप लावू, कोणतं उठणं लावू, कोणती हळद लावू, कोणतं फेशियल करू, कोणतं काय काय सगळं काय ब्लीच करू, तू मला सांग. हालेलुया. कोणतं ब्लीच आहे? पश्चातापाचं. कोणतं फेशियल आहे? गहऱ्या पश्चातापाचं फेशियल. फेशियल कशासाठी केलं जातं? मळ खोलवर असलेला मळ बाहेर काढण्यासाठी. हालेलुया. तसं खोलवर पश्चाताप आम्हाला पवित्र आत्म्याकडे नेण्याचा मार्ग आहे. हालेलुया, हालेलुया. आम्हाला खोलवर पश्चाताप पवित्र आत्म्याकडे नेण्यासाठी तयारी आहे. एखाद्या मुलीला वधू बनण्यासाठी ती रात्र प्रयत्न करते की माझ्या नवऱ्याला मी सुंदर दिसली पाहिजे, त्या मुलाला मी चांगली दिसली पाहिजे, माझं रूप त्याला पसंत आलं पाहिजे, मग मी सगळं ठरवलं लावून दाखवते. हालेलुया, हालेलुया. आज आम्हालाही तेच करायचंय. कसा पाहिजे पाया? 5 मिनिटाच्या प्रार्थनेत होणार नाही, 10 मिनिटाच्या प्रार्थनेत होणार नाही. मग कसं होईल? कसं होईल? तास तास. आज आम्ही म्हणाल की ताई कशी बसू तासभर? सक्षिप्त समजत, बसशील तर कळ, मनात ठेवशील की मला 1 घंटा 2 घंटे बसायचंच, मनात अंतःकरणात ठेवशील, ओढ लावशील, नाही मला 2 तास उठायचंच नाही. बसल्यावरच कळणार की देवाचा आत्मा उतरतो किंवा नाही. हालेलुया. पवित्र आत्मा स्पर्श करतो किंवा नाही कधी कळत? 2 घंटे मन स्थिर करून आम्ही बसल्यावर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण अनुभव घेतल्याशिवाय कळणार नाही. अनुभव घेतल्याशिवाय कळतात? अनुभव घेतला, चाखल्यानंतर चव कळाली, तसं बसल्यानंतर कळतं तो आत्मा मला कसं सामर्थ्याने भरतो. डोळे उघडूच वाटत नाही. 2 तास जरी झाले ना, डोळे उघडूच वाटत नाही. का? देवाचा आत्मा तुमच्या आत्म्याशी कनेक्ट होतो. हालेलुया. काय होतो? जोरात बोला. मग आमचा आत्मा जोरात देवाच्या आत्म्याशी कनेक्ट होतो. मग तो तुमच्या मुखात टाकतो प्रार्थना. कशासाठी प्रार्थना करावी? काय बोलावं? तो देवाचा आत्मा तुमच्या मुखामध्ये टाकून बोलायला लावतो. मग तुम्ही आत्म्यात प्रार्थना करता. तो आत्मा तुमचा शिक्षक आहे. तो आत्मा तुम्हाला प्रत्येक गहऱ्या गोष्टी शिकवतो. तो पवित्र आत्मा देवाच्या सानिध्यात कसं राहावं, देवाच्या सानिध्यात कसं पवित्र जीवन जगावं, या सगळ्या गोष्टीची परिपूर्तता तुमच्यामध्ये करून घेतो. हालेलुया, हालेलुया. फक्त 2 तास पवित्र आत्मा राहत नाही,
आवर्स, 365 दिवस देवाचा आत्मा आमच्यामध्ये कार्य करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कोणत्या संकटात आहे ते सुद्धा आधी दाखवतो. कोणाचा फोन तुम्हाला येणार आहे ते सुद्धा दाखवतो. कोण तुमच्याबद्दल वाईट बोलतो ते सुद्धा दाखवतो. पण त्या वैरावर प्रीती कशी करावी ते सुद्धा दाखवतो. हालेलुया, हालेलुया. तर तो वाईटाने जिंकायला लावत नाही, तर बळाने वाईटाला जिंकणारा आत्मा देतो. हालेलुया, हालेलुया. तुम्ही तुमच्या घराचा प्रकाश आहात. तो प्रकाशामध्ये दिवा आहे, तर तो प्रकाश सगळ्या घराला मिळेल. तर त्या प्रकाशामध्ये दिवाच नाही, ती वाट विझलेली आहे, तर कसा प्रकाश मिळेल? हालेलुया, हालेलुया. आमचा मेन पॉइंट सैतान पकडतो. कोणाला लेकराची ओढ आहे, कोणाला आईची ओढ आहे, कोणाला नवऱ्याची ओढ आहे. मग सैतान काय करतो? त्याच गोष्टीकडं मन काय करतो? अट्रॅक्ट करतो. न दिसणाऱ्या गोष्टी मनात टाकतो. तुझं लेकरू त्या गल्लीत पडलं बरं, तुझं लेकरू त्या नादीत पडलं बरं, प्रार्थना करता करता लेकरू आमेन झालं, येशू तुझ्या नावाने मागते आमेन, लगे उठलाय चालले. हा काय आहे? सैतानाचा आवाज आहे. मनात काय करतं? आवाज देतं. तुझं लेकरू पडलं, तुझा नवरा कुठेतरी पडला, तुझी सासू तुझ्याबद्दल कुचकुच करत आहे. मनात लगेच सैतान आवाज टाकतो. लगे आम्ही प्रार्थना, मग त्या आवाजाकडे लक्ष देऊ नका. कोणाकडे लक्ष द्या? कोणाकडे लक्ष द्या? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पहिले शमूएल परमेश्वर शमूएलाला कसा आवाज देतो? हालेलुया, हालेलुया. शमूएल, पहिले शमूएलाचा 3रा अध्याय 1 ते काही वचन आपण ऐकू. वाचा. पहिले शमूएल याचा 3रा अध्याय. शमूएलाला परमेश्वराने पाठवले. लक्ष द्या. शमूएल बाळ एली समक्ष परमेश्वराची सेवा करत असे. त्या काळी परमेश्वराचे वचन दुर्लभ झाले होते, त्याचे दृष्टांत वारंवार होत नसत. त्यावेळी एकदा असे झाले की एली आपल्या ठिकाणी बसला होता, त्याची दृष्टी मंद होऊ लागली होती, म्हणून त्याला दिसत नव्हते. देवाचा दीप अजून मावळला नव्हता आणि शमूएल परमेश्वराच्या मंदिरात, तेथे देवाचा कोश होता, तेथे निघाला होता. तेव्हा परमेश्वराने शमूएला हाक मारली. तो म्हणाला, काय आज्ञा? मग तो एलीकडे धावत जाऊन म्हणाला, काय आज्ञा? तुम्ही मला हाक मारली. तो म्हणाला, मी हाक मारली नाही, परत जाऊन निघ. त्यावर तो परत जाऊन निघाला. पुन्हा परमेश्वराने शमूएला, शमूएला अशी हाक मारली. तेव्हा शमूएल उठून एलीकडे जाऊन म्हणाला, काय आज्ञा? मला तुम्ही हाक मारली. तो म्हणाला, मला मी तुला हाक मारली नाही, परत जाऊन निघ. आता मी शमूएलास परमेश्वराची ओळख झाली नव्हती आणि परमेश्वराचे वचन त्यांना प्रकट झाले नव्हते. परमेश्वराने शमूएला दुसऱ्यांदा हाक मारली. तेव्हा तो उठून एलीकडे गेला आणि म्हणाला, काय आज्ञा? तुम्ही मला हाक मारली. परमेश्वर त्या बालकाला हाक मारत आहे असे एली आता समजला. तेव्हा एली शमूएलास म्हणाला, जाऊन निघ. आणि त्याने पुन्हा हाक मारली तर म्हण, हे परमेश्वरा, हो तुझा दास ऐकत आहे. मग शमूएल जाऊन आपल्या जागी दिसला. तेव्हा परमेश्वर येऊन उभा राहिला आणि पहिल्याप्रमाणे शमूएला, शमूएला अशी त्याने हाक मारली. शमूएल म्हणाला, हो तुझा दास ऐकत आहे. परमेश्वर शमूएलास म्हणाला, पहा, मी इस्रायलात अशी गोष्ट करणार आहे की ती जो कोणी ऐकेल त्याचे तुम्ही दोन्ही कान बनतील. एलीच्या घराण्याविषयी जे काय मी बोललो आहे ते सर्व
आतापासून इथपर्यंत त्या दिवशी मी पुढे हालेलुया, हालेलुया. शमूएल बाळ हा लहान होता. हालेलुया, हालेलुया. काय होता? लहान होता. पण प्रियांनो, एली याजक याच्या मुलांद्वारे जे पाप झालं होतं त्या पापामुळे देव दृष्टांत देत नव्हता. हालेलुया, हालेलुया. इतके भयंकर ते मुलं होते की विचार करणं, घाणेरडं पाप, दान चोरणं, खूप काही घाणेरड्या, त्या दानाचा उपयोग व्यसनासाठी करणं, घाणेरड्या पापासाठी करणं, हे सगळं वाईट काम तो करत होता. हालेलुया, हालेलुया. पण प्रियांनो, परमेश्वराने एक लहान मुलाद्वारे त्या एलीच्या मुलाद्वारे काय केलं? दृष्टांत दिलं. हालेलुया. मग काय केलं परमेश्वराने? त्या शमूएलाला हाक मारली. कधी मारली? मध्यरात्री. कधी मारली? कधी मारली? हालेलुया, हालेलुया. म्हणून मी सांगते, सकाळी 4ला 5ला उठा. कधी देवाचा आवाज ऐकाल कळणार नाही, सगळं जग चुकीत आहे. पण जर तुम्ही देवाच्या सहवासात असाल तर देवाचा आत्मा तुमच्याशी काय करेल? भेटत, तुम्हाला आवाज देईल. प्रियांनो, या लेकराला परमेश्वराने 3 वेळेस आवाज दिला. शमूएला, शमूएला. हालेलुया. पण तो लहान होता, 10-12 वर्षाचा होता, त्याला कळत नव्हतं. त्याला वाटत होतं एलिया याजक मला आवाज देते. हालेलुया. मग त्याने काय केलं? त्या याजकाकडे गेला आणि म्हटलं, महाराज तुम्ही मला बोलवलं का? हालेलुया. एलिया म्हटला, नाही मी बोलवलं. परत आवाज आला, शमूएला, शमूएला. तो परत गेला की महाराज तुम्ही मला आवाज दिला का? हालेलुया. मग परत 3ऱ्यांदा आवाज आला. मग एलियाला आठवलं की नक्की याला परमेश्वर आवाज देते. हालेलुया, हालेलुया. जिथं कराराचा कोश होता तिथं ते लेकरू झोपलं होतं. हालेलुया. कराराच्या कोशामध्ये काय काय होतं? कराराचा कोश, बरं, कराराचा कोश. हालेलुया. मोशेद्वारे ज्या 10 आज्ञा परमेश्वराने दिल्या होत्या त्या आज्ञाच्या पाट्या त्या कराराच्या कोशमध्ये होत्या. आणि अहोरानाची काठी, ज्या काठीद्वारे इस्रायल लोकांना भीती दाखवण्यासाठी काठीचा साप केला. बरोबर आहे? त्या काठी मारली आणि पाणी निघालं. हालेलुया, हालेलुया. ती अहोरानाची काठी आणि मन्ना, भाकर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि ती पवित्र वस्तू त्या सगळ्या कुठं होत्या? त्या मंदिरात होत्या. आणि त्यामुळे त्या कोशाच्या बाजूला कोण झोपला होता? कोण झोपला होता? शमूएल बाळ झोपला होता. हालेलुया. त्याला काही माहित नव्हतं देव मला भेटेल, देव मला आवाज देईल, काहीच नव्हतं. पण प्रियाने त्या परमेश्वराने त्या लेकराची निवड केली. एलिया याजकला सांगितलं. हालेलुया. परत 3ऱ्यांदा आवाज दिला, शमूएला, शमूएला. हालेलुया. शमूएल म्हटला, बोल प्रभू तुझा दास बोलत. एलियाने त्याला शिकून पाठवलं. आता आवाज आला तर काय म्हण? बोल प्रभू तुझा दास बोलत आहे. हालेलुया, हालेलुया. आम्हाला देवाचा आवाज आला पाहिजे ना. हालेलुया. कसं येईल? कसं येईल? कसं येईल? आमच्या कानात कोणते आवाज आहे? कोणते आवाज आहे? घरातले, जगाचे, जगातल्या गोष्टीचे. बरोबर आहे? खाणं पिणं नाही, हे नाही, अमकं नाही, तमकं नाही, ह्या कानात तेच आवाज फिरतोय. हालेलुया. नाही 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 नाही, असं नाही होत, तसं नाही होत, तसं नाही होत. हालेलुया, हालेलुया. ह्या कानामध्ये कंटिन्यू देवाच्या वचनाचा जर आवाज असला तर बरोबर पवित्र आत्मा आमच्यामध्ये कार्य करेल. हालेलुया. पश्चाताप अंतःकरण, देवाला आवडणारं जीवन आणि वचनामध्ये आमचं जीवन राहावं. हालेलुया. कानाला कशाची सवय लावा? शिव्या ऐकण्याची नाही. कशाची सवय लावा? निंदा ऐकण्याची नाही. कशाची सवय लावा? कशाची सवय लावा? रोज देवाचं वचन ऐकण्याची. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.
निंदकाच्या बैठकीत बसण्याचं नाही. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रियानो, आमचे काम, आमचं जीवन हे देवाच्या आवाजाकडे लागलं पाहिजे. हालेलुया. मग देव मला कसा भेटल? आणखी एक सुंदर उदाहरण आहे योसेफाचं. हालेलुया. शमूएलाचं उदाहरण आम्ही पाहिलं. त्या शमूएल बाळाला देवाने आवाज दिला, त्याला दोन गोष्टी शिकवल्या. हालेलुया. राज्याच्या वाढीसाठी. हालेलुया. मग योसेफाला परमेश्वराने आईच्या उदरापासून निवडलं होतं. योसेफ कोणाचा मुलगा होता? याकोबाचा. कोणाचा मुलगा होता? याकूब कोणाचा मुलगा होता? याकूब कोणाचा मुलगा होता? इसाकाचा. इसाक कोणाचा मुलगा होता? अब्राहामाचा. संडे स्कूल घेणारेच भटकलेले. इसाक कोणाचा मुलगा होता? अब्राहामाचा. अब्राहामाचा मुलगा इसाक. इसाकाची मुलं कोण? याकोब आणि एसाव. कोण? एसाव. बोला. एसाव. हालेलुया. त्या याकोबाचे पुत्र किती होते? 12. हालेलुया. आणि योसेफ हा आवडता पुत्र होता. कोणी निवडला होता तो? परमेश्वराने. देवाने त्याची निवड आयुष्या उतरत केली होती. हालेलुया. मग प्रियानो, आमची निवड परमेश्वराने करावी, आमची निवड देवाच्या इच्छेने व्हावी, यासाठी प्रियानो आम्हाला थोडं झटणं गरजेचं आहे. हालेलुया. पहिलं काय झटायचंय? खोलवर पश्चाताप. आमेन. कसा? जोरात बोला. खोलवर पश्चाताप. खोलवर. पश्चाताप. नंतर समर्पण. 2 तास दशमांश 2 तास 40 मिनिटं दिवसाचा. किती? 2 तास 40 मिनिटं. सिस्टर लय काम असते. टीव्ही बंद केली तर सगळे काम नॉर्मल होते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. 2 तास 40 मिनिटं. हालेलुया. वचनाचा अभ्यास आणि प्रार्थना. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, जर आम्हाला देवाच्या आत्म्याचा आणि सामर्थ्याचा अनुभव पाहिजे तर आम्हाला स्वतःला रिक्त करायचे. हालेलुया, हालेलुया. आपण योसेफाचं उदाहरण पाहू. किती भाऊ होते ते? 12. किती भाऊ होते? 12 होते. पण याकोब झाला तोपर्यंत किती होते? 11. आणि किती भाऊ होते? 12. किती वर्ष होते ते? 12. त्या 12 वर्षामध्ये एकाची निवड केली होती. म्हणजे त्या घरामध्ये एक दिवा देवाने काय केला होता? निवडला होता. हालेलुया. आता तुमच्या घरात कोणाची निवड व्हावी? प्रत्येकाने माना माझी व्हावी. बरोबर आहे? बरोबर आहे. माझी निवड माझ्या घरात व्हावी. मला पवित्र आत्मा मिळावा. जर मला पवित्र आत्मा मिळाला तर माझं घर प्रकाशात चालणार, माझ्या घराची उन्नती देवाचा आत्मा करणार. मग माझं जीवन, माझं कुटुंब, माझं घर तो देवाचा आत्मा चालवणार. हालेलुया. जर मीच देवपिंट्याला दिव्यासारखं प्रकाशित नाही, बरोबर आहे, काही कामाचं आहे का? जोरात बोला. आहे. हालेलुया. जोरात. हालेलुया, हालेलुया. मग कसं पाहिजे जीवन? कसं पाहिजे जीवन? बोला. प्रकाशित पाहिजे, पवित्र आत्मा पाहिजे. मग त्या पवित्र आत्म्यासाठी रोज आम्हाला देवाकडे मागलं पाहिजे की देवा मला पवित्र आत्म्याने भर, देवा मला पवित्र आत्म्याने भर, देवा मला पवित्र आत्म्याने भर. हालेलुया. प्रियांनो, तुमचा आवाज ऐकून देव तुम्हाला पवित्र आत्म्याने भरल्याशिवाय राहील का? जोरात बोला. राहील. हालेलुया, हालेलुया. आपण देवाचं वचन ऐकू. आज आपल्याला याकोबाबद्दल, योसेफाबद्दल शिकायचं आहे. हालेलुया. उत्पत्ती याचं 37 अध्याय. उत्पत्ती याचा 37 अध्याय. 1 ते काही वचन आपण आहे. हालेलुया,
हालेलुया. वाचू देव कसा भेटेल. हालेलुया. वाचू हा एक ते काय नाही. एक काय वचन आपण वाचूया. याकोब कनान देशात वस्ती करून राहिला. तेथेच त्याचा बाप इब्री म्हणून राहिला होता. याकोब वंशाचा वृत्तांत हा योसेफ 17 वर्षाचा असता आपल्या भावांबरोबर कळप चालीत असे. तो मुलगा आपल्या बापाच्या स्त्रिया बिल्हा व जिल्पा याच्या मुलांबरोबर असे. तेव्हा त्याने त्याच्या दुर्वर्तनाविषयी खबर आपल्या बापास दिली. इस्रायल आपल्या सर्व मुलांपेक्षा योसेफावर फार प्रीती करीत असे, कारण तो त्याचा म्हातारपणाचा मुलगा होता. त्याने त्यासाठी पायघोळ जागा केला होता. हालेलुया. आपला बाप आपल्या इतर सर्व भावांपेक्षा त्याच्यावर अधिक प्रीती करतो हे पाहून ते त्याच्या द्वेष करू लागले व त्याच्याशी सलोख्याने भाषण करीनासे झाले. योसेफाला एक स्वप्न पडले. ते त्याने त्यास सांगितले. तेव्हा तर ते त्याच्या अधिकच द्वेष करू लागले. तो त्यास म्हणाला, मला पडलेले स्वप्न आहे का? पहा, आपण शेतात पेंड्या बांधित होतो. तो माझी पेंडी उठून उभी राहिली. तेव्हा तुमच्या पेंड्या माझ्या पेंड्या भोवती येऊन उभ्या राहिल्या व त्यांनी तिला नमन केले. हे ऐकून त्याचे भाऊ त्यास म्हणाले, काय तो आम्हावर राज्य करणार बस बस. हालेलुया. हालेलुया. आता योसेफाला किती मुलं होती? 12 मुलं होते. पण या 12 मुलांमधून त्याची प्रीती एकावरच होती. कोणावर होती? जो देवाने निवडलेला होता. परमेश्वराने त्याला निवडलेलं होतं म्हणून त्याला उत्तम जगा बनवला होता. कोणी? त्याच्या बापाने. प्रीती काय करतो? प्रभू काय करतो? प्रीती करायला शिकवतो. ज्याची निवड करतो त्याच्यावर इतरांना प्रीती करायला शिकवतो. हालेलुया. हालेलुया. मग योसेफाची निवड या देवाने केली होती. मग त्यांनी काय केलं? एक सुंदर उत्तम जगा त्याच्यासाठी केला होता. जगा म्हणजे शिष्यत्व. जगा म्हणजे सेवा. हालेलुया. 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 पण त्याचे सगळे भाऊ त्याचा द्वेष करत होते. त्याच्या म्हातारपणाचा तो काय होता? मुलगा होता. हालेलुया. मग त्याला स्वप्न पडलं. देव त्याला स्वप्नातून बोलत होता. हालेलुया. हालेलुया. तर त्याचा भाऊ, त्याचे जे भाऊ होते त्याचा खूप द्वेष करत होते. का? आमचा बाप आमच्यावर नाही तुझ्यावर लई प्रीती करतो. आज प्रभू येशू कोणा प्रीती करतो? जो त्याला आवडतो त्याच्यावर अति प्रीती करतो. सगळ्यावर तर करतो, पण ज्याच्यावर त्याचं मन बसल असं जीवन पाहिजे त्याला. मग त्याच्यावर तो कसं प्रीती करतो? आत्म्याच्या अभिषेकाने भरून प्रीती करतो. हालेलुया. 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 मग त्याची प्रीती ही गैर प्रीती आहे. हालेलुया. तात्पुरती प्रीती नाही. प्रीती सगळ्यावर करतो, पण जो आत्म्यासाठी त्याच्यासाठी झटतो त्याच्यावर त्याची प्रीती अति असते. हालेलुया. हालेलुया. तुझ्या पायाला धोंड्याची ठेच लागू नये म्हणून तो तुझ्या रक्षणासाठी कोण पाठवतो? देवदूत पाठवतो. हालेलुया. आपल्याला काईन हाबेलचं उदाहरण माहिती आहे. काईनाने हाबेलाचा द्वेष केला. हाबेलाला मारून टाकलं. तोही देवाचा आवडता होता. हाबेलाचं मन प्रभूसाठी कसं होतं? चांगलं होतं. त्याने कसं अर्पण आणलं होतं? कसा दशमांश आणला होता? चांगला, मनापासून आणला होता. मग मनापासून जर देवाजवळ आम्ही राहतो तेव्हा देव आमची मन जाणतो. हालेलुया. मग हाबेलाला काईनाने मारून टाकलं. हालेलुया. आता योसेफाला मरू देईल का देव? मरू देईल? कसं मरू देईल? नाही मरू देणार. हालेलुया. त्याच्या भावाने पूर्ण प्रयत्न केले त्याला मारायचे. हालेलुया. हालेलुया. आणि प्रभू त्याला स्वप्नाद्वारे बोलत होता की 11 पेंड्या उभा राहिल्यात आणि 11 एक पेंडी उभा राहिली. 11 पेंड्या त्या एक पेंडीला नमन करत आहे. हालेलुया. मग याच्या भावाला
जे ठेवलं होतं ते त्याला देणार होता. हालेलुया, हालेलुया. पण प्रियानं त्याला लगेच मिळालं नाही. हालेलुया. त्याच्यानंतर त्याचे खूप हाल झाले. त्याच्या भावाने काय केलं, त्याला मारून अर्ध मेलं करून कुठं टाकलं, खड्ड्यात टाकलं. एक भाऊ म्हटला नको नको, याला आपण मिस्री लोकात विकून टाकू. हालेलुया. कारण की देवाला योसेफाला मारायचं नव्हतं. हालेलुया, हालेलुया. हाबेल मेला पण त्याचं रक्त देवाकडे वाढत गेलं, पण योसेफाला वाचवण्याचं काम परमेश्वराने केलं. देवाने जर त्याला निवडलं होतं तर परमेश्वराने त्याला वाचवलं. हालेलुया. मिस्री लोकांकडे विकलं, मिस्री लोकांमध्ये त्याने गुलामगिरी केली आणि 25 वर्ष तो कुठे होता, जेलमध्ये होता. इतके वर्ष तो जेलमध्ये होता, गुलाम म्हणून होता योसेफ. किती वर्ष प्रयत्न केले त्याने, 25 वर्ष प्रयत्न केले. 25 वर्षानंतर प्रधानमंत्री त्याच देवाने त्याला बनवलं. हालेलुया. जे लहानपणी त्यांनी दाखवलं, पण प्रियानो तो देवाशी प्रामाणिक होता. योसेफाचं उदाहरण इतकं सुंदर आहे. प्रियानो तो तापाला बळी पडला नाही. राजाची बायको म्हणत होती की माझ्याशी काय कर, लफडं कर, माझ्याजवळ बेविचार कर माझ्यासोबत. तो राजाचा काय झाला असता, आवडता झाला असता, त्याला राज्य मिळालं असतं राणीसोबत अपील केल्यानंतर. पण त्याने त्या जगिक गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. त्याने कुठं लक्ष दिलं, परमेश्वराकडे. माझ्या देवाला याचा वेट आहे, माझ्या देवाला हे आवडत नाही. जर पवित्र आत्मा पाहिजे तर देवाला न आवडणाऱ्या गोष्टीपासून दूर राहावंच लागत. देवाला ज्या गोष्टीचा वीट आहे ती गोष्ट सोडून द्यावा लागेल. मग कोणती गोष्ट, थोडी लबाडी सोडून द्या, निंदा सोडून द्या, बेविचार सोडून द्या. त्या गोष्टी क्षणिक आहेत. जर तुम्ही देवाशी प्रामाणिक आहात तर देव तुमचा प्रामाणिकपणा पाहणार आहे. हालेलुया. देव काय पाहणार आहे, तुमचा. योसेफाचा प्रामाणिकपणा कोणी पाहिला, तो त्या पापाला बळी पडला नाही. म्हणजे दृष्टांत परमेश्वराने ते दिले होते, पण परमेश्वराने ते सगळे त्याच्या जीवनात टाकले. पण त्याने किती कसरत केली, किती वर्ष कसरत केली, गुलामगिरीत राहिला, जेलमध्ये राहिला, पण तो प्रभूशी प्रामाणिक राहिला. हालेलुया, हालेलुया. मग देवाने त्या राजाला एक स्वप्न दिलं. हालेलुया, हालेलुया. आणि स्वप्नाचा अर्थ सांगणं कोणाला येत होता, योसेफाला येत होता. योसेफाला बघा, एवढ्या वर्षानंतर एक चाकराच्या द्वारे राजाला देवाने काय केलं, सांगितलं. हालेलुया. मग योसेफाला जेलमधून बाहेर काढलं. स्वप्नाचा अर्थ सांगितल्यानंतर ज्या स्वप्नाद्वारे देव त्याला बोलला होता ते स्वप्न परमेश्वराने त्याच्या जीवनात पूर्ण केलं. हालेलुया, हालेलुया. पण आम्हाला वाट पाहायची, आम्हाला वाट पाहायची की देव माझ्या जीवनात माझे स्वप्न कधी पूर्ण करत, देव मला त्या दृष्टांताने कधी चालवत. पण प्रियानो, आम्हाला त्याच्यासाठी प्रामाणिक पाहिजे. शरीरावर कंट्रोल, मनावर कंट्रोल, जगिकतेमध्ये कंट्रोल. हालेलुया. जगाचा लोभ नाही, देहाची वासना, डोळ्याची वासना, संसाराची फुशारकीपासून दूर जर प्रामाणिक प्रभूशी राहाल तर देव त्या प्रकाशाची प्रजा तुम्हाला केल्याशिवाय कधीच राहणार नाही. हालेलुया, हालेलुया. योसेफ प्रामाणिक होता, पण प्रियानो परमेश्वराने त्याची प्रामाणिकता पाहून त्याला प्रधानमंत्री बनवलं. हालेलुया, हालेलुया. मग प्रधानमंत्री बनवल्यानंतर काही दिवसानंतर याकोबाच्या देशामध्ये दुष्काळ पडला आणि हे भाऊ धान्य घेण्यासाठी कुठे गेले, योसेफाच्या तिकडे गेले. हालेलुया. पण योसेफाला माहित होते हे माझे भाऊ आहे, पण त्यांनी ओळख नाही दाखवली. हालेलुया. पण योसेफामध्ये एक गुण होता, क्षमेचा. कोणता गुण होता, त्याने काय केलं, त्यांची क्षमा केली. झुकले ते. हालेलुया. 11 जण कोणासमोर झुकले, योसेफासमोर झुकले. स्वप्न कधी दिसतं, लहानपणी. पूर्ण कधी झालं, 25-30 वर्षानंतर पूर्ण झालं का नाही. हालेलुया. तसं प्रियानो, आम्ही प्रामाणिक असल्यानंतर देव आमच्यामध्ये तो आत्मा उंडेल.
त्या आत्म्याचा वर्षाव करत. म्हणून प्रियानो, खोलवर पश्चाताप, खोलवर पाया, मजबूती, समर्पण, वचन, अनुसरण, फक्त देवाच्या आज्ञेत चालणारं मन, तरच ती परिपूर्णता आयुष्यामध्ये. हालेलुया, हालेलुया. नाही तर हम कुछ भी करो, किती भी ते काय किती डोंगर चढा, काही होणार नाही. हालेलुया. काही करा, नाही होणार. जर खोलवर पश्चाताप आहे, खोलवर देवासाठी